हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपली रेसिपी आहे बेंगलोर स्पेशल बोंडा सूप. हे कर्नाटकमध्ये याला मैसूर बोंडा सूप म्हणून ओळखले जाते किंवा तसेच गोळी भजी म्हणून पण म्हटले जाते. हे जे भजी आहेत ना, आपण जसे संध्याकाळी स्नॅक्ससाठी समोसा वडापाव खातो, तसेच कर्नाटकामध्ये स्नॅक्स म्हणून हे बोंडा सूप बनवले जाते किंवा खाल्ले जाते. खास करून बेंगलोरमध्ये हा मैसूर बोंडा सूप म्हणून स्पेशली ओळखला जातो. तर चला मग रेसिपीला पटकन सुरू करूया. इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे, उडदाची डाळ, आणि अर्धा कप इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. हे आपल्याला दोन्ही छान मिक्स करायचे आहे आणि 4 तासासाठी भिजवायचे आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा इथे मेथी दाणा टाकलेला आहे आणि ही डाळ स्वच्छ आपल्याला आधी धुवून घ्यायची आहे आणि मग नंतर 4 तासासाठी भिजत घालायची आहे. आता आपण याला सांबारसाठी कुकर लावून ठेवूयात. इथे मी 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळ स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आणि 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये तशीच ठेवायची. त्यानंतर याच्यामध्ये आपण हळदी पावडर टाकूयात, अर्धा टीस्पून, आणि 1 मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून इथे मी ऑइल टाकलेलं आहे आणि याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे डाळ पण आपली छान प्रकारे भिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ही वजनीप्रमाणे म्हणलं तर पाव किलो डाळ आहे. 1 कप म्हणजे पाव किलो डाळ इथे मी घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यातले सर्व पाणी काढून टाकायचे आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून याचे छान पेस्ट बनवून घ्यायचं आहे. एकदम पाण्याचा वापर इथे जास्त करायचा नाही आपल्याला. अशा प्रकारे असा घट्ट आपल्याला असा याचा बॅटर बनवायचा आहे, एकदम सॉफ्ट वाला. तर आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते. जर तुम्ही इथे पाण्याचा जास्त वापर करून हे बनवलात तर आपले ह्याचे बोंडा बनवता येणार नाही. हे मिश्रण थोडं घट्टच राहते आणि छान याला आपण एक साइडने मिक्स करून घ्यायचे आहे. एका साइडनेच फिरवायचे आहे, दोन्ही साइडने याला फिरवायचे नाही. जर दोन्ही साइडने फिरवलात तर हे बोंडा एकदम परफेक्ट होत नाही, सॉफ्ट होत नाही. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूयात 1 चमचा मीठ, 2 हिरवी मिरची बारीक कट केलेली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा सोडा मी इथे थोडासा टाकलेला आहे, अर्धा टीस्पूनच्या पण कमी. आणि याला छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊयात आणि 5 मिनिटं याला असेच ठेवून देऊयात रेस्टसाठी. तोपर्यंत आपला कुकर पण इथे रेडी झालेला आहे. डाळ आपली छान प्रकारे शिजलेली आहे. ही डाळ आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी टाकून. आता याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलेला आहे. त्यानंतर इथे मी कढाईमध्ये 1 मोठा चमचा ऑइल टाकलेला आहे. ऑइल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा आपण इथे जिरा टाकलेला आहे. जिरा छान फुलल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 4 ते 5 हिरवी मिरची मधून चिरलेली, त्यानंतर कढीपत्ता आणि 5 ते 7 लसूणची बारीक चिरलेला लसूण, हिंग थोडासा आणि 1 टेबलस्पून इथे आपण टाकायचा आहे काली मिरी पावडर. आपण याच्यात लाल मिरचीचा वापर करणार नाही, त्यामुळे इथे काली मिरी पावडर टाकली आणि थोडंसं किसलेला अद्रक याच्यामध्ये किसून टाकायचा आहे. किसून टाकलेल्या अद्रकचा सांबारला किंवा सूपला खूप छान प्रकारे टेस्ट येते. त्यानंतर आपण इथे बारीक चिरलाय टोमॅटो टाकायचा आणि 2 मिनिट टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया. त्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची चिरलेली आणि नंतर आपण जे शिजवलेली डाळ होती ती लगेच याच्यामध्ये टाकायची. हे जे आहे ते एकदम पातळ प्रकारचे सूप असते, जास्त घट्ट किंवा जास्त याला घट्ट बनवायचं नाही. थंड झाल्यानंतर हे सूप अजून सुद्धा घट्ट होतो, त्यामुळे आधीच थोडासा पातळ बनवायचा किंवा लिक्विड करायचा आणि याला छान प्रकारे उकळी येऊ द्यायची आपल्याला. त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सूप बनवायचं आहे. हे एक प्रकारचे सांबारच आहे, पण वेगळ्या डाळीचे, मुगाच्या डाळीचे. पण तिथे हे बोंडा सूप म्हणूनच ओळखले जाते आणि ही बेंगलोरची खास स्पेशल डिश आहे.
त्यानंतर इथे मी कढाई गरम केलेली आहे आणि आपले इथे आपण बोंडे टाकायला सुरू करूयात. ऑइल आपल्याला छान कडक गरम करून घ्यायचे आहे आणि गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम एकदम बारीक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण इथे बोंडे टाकूयात. आपण जे पीठ केलेलं होतं बॅटर त्याच्याने गोल गोल आपल्याला ह्याचे बोंडे टाकायचे आहेत. जसे आपण भजी टाकतो त्याचप्रमाणे पण थोडासा मोठा साईज आपल्याला टाकायचे आहे. रोज रोज तुम्हाला नाश्त्यासाठी सकाळी सकाळी पोहे उपीट खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर ही रेसिपी खूप छान आहे आणि ही रेसिपी एवढी छान लागते, टेस्टी लागते आणि खूप युनिक आहे. तर एकदा तरी ही रेसिपी तुम्ही करून खा. खूप छान लागते. एकदम जबरदस्त त्याची टेस्ट पण लागते. तर इथे आपले बोंडे पण तयार झालेले आहेत. एक बोंडा मी तोडून दाखवते. पहा तुम्ही किती छान आणि किती क्रिस्पी झालेले आहे. मध्येपर्यंत किती छान प्रकारे हे सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी झालेले आहे. तर याची खायची पद्धत मी दाखवत आहे. एका बाउलमध्ये घ्यायचे. आपल्याला जेवढे बोंडे पाहिजे असतील तेवढे 4 बोंडे इथे टाकायचे आणि वरून सूप टाकायचा. वरून बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि बारीक शेव टाकून हा बोंडा सूप खायचा. खूप 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 टेस्टी लागतो हा बोंडा सूप. एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. 100% तुम्हाला ही रेसिपी आवडते. एकदम युनिक आहे. बँगलोर फेमस आहे. तर यासाठी तुम्ही एकदा तरी ही रेसिपी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की आपली आजची रेसिपी कशी वाटली. तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज ही रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.